नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. रविवारची सुट्टी आली की आपण सकाळी रविवारच्या सुट्टीच्या सकाळी नाश्त्यामध्ये काय ना काय स्पेशल बनवतो. जसं की इडली म्हणा, डोसा म्हणा, उत्तप्पा म्हणा. आणि ह्याची पूर्वतयारी ना आपण एक दिवस आधीच करतो. तांदूळ भिजत ठेवायचं आणि रात्री वाटून घ्यायचं. जर आपल्याला कदाचित हे पूर्व तयार करायची लक्षातच नाही आलं आणि रविवारचा दिवस आला, मग आपण झटपट आणि त्या दिवशी आपल्याला इडली खायची आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा झटपट रवा इडली नक्की करून पहा. अगदी झटपट असा बनवून तयार होतो आणि ह्याची पूर्वतयारी करायची काहीच गरज नाही. आणि खायलासुद्धा ना एकदम अप्रतिम असे हे इडली बनवून तयार होतात, एकदम जाळीदार असे. त्यासाठी काय करायचं आहे ना, मी इथे काजू घेतलेले आहेत, एक 3 ते 4 काजू बारीक कट करून घेतलेले आहेत. हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. कढई ठेवायचे गॅसवरती. ते कढईमध्ये ना आपल्याला 1-2 चमचे तेल ॲड करायचे. तेलामध्ये ना मोहरी छान तडतडली की कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक कट केलेला काजू हे व्यवस्थित तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ना मी इथे 2 कप बारीक रवा घेतलेला आहे, 2.25 कप बारीक रवा घेतलेला आहे मी इथे. आणि हे रवा आपल्याला 1-2 मिनटं तेलामध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथं भाजून झालेलं आहे, 2 मिनटं झालेले आहेत. तर ते मी एका भांड्यामध्ये काढते. आपण जेवढं रवा घेतलेलं ना तेवढं इथं आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी 2.25 कप रवा घेतले होते आणि इथे मी 2.25 कप दही घेतलेलं आहे. दहीला कपाला दही लागलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेते. ते पाणी त्यामध्ये मिक्स करून घेते इथे मी. आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरून थोडीशी चवीनुसार मीठ, हे सर्व आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून रवा छान फुललं पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने छान मिक्स झालेलं आहे. एक प्लेट झाकून एक 10 मिनटासाठी याला साईडला ठेवते मी. तर इथे मी 10 मिनटं झालेले आहेत. मी इथे 2 चमचे मूग डाळसुद्धा भिजत ठेवले होते. ते मूग डाळसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेते. मूग डाळीमुळे सुद्धा रव्याला एक छान चव येते. तर अशा रवा इडलीला एक खूप छान चव येते. आणि वरून मी एक पॅकेट इनो घेतलेला आहे. इनोच्या जागी तुम्ही बेकिंग सोडासुद्धा यूज करू शकता. इनो फर्मेंटेशन करण्यासाठी वरून थोडंसं पाणी मिक्स करून घेते आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपलं हे रवा इडलीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर प्रत्येक इडली पात्राला मी तेल पुसून घेते अशा पद्धतीने. आणि डेकोरेशनसाठी जे तळलेले काजू आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत. काजूमुळे एक छान लुक येतो इडलीला, दिसायला खूप छान दिसते इडली. अशा पद्धतीने सर्व इडली पात्रामध्ये मी काढून घेतलेले आहे. आणि इडली भांड्यामध्ये ना मी पाणी गरम ठेवले होते आणि इडली भांड्यामध्ये आपल्याला प्रत्येक पात्र ठेवून द्यायचं आणि 5 मिनटासाठी वाफवून द्यायचं. तोपर्यंत इकडे चटणी करून घेते मी. चटणीसाठी सुकं खोबरं घेतलेलं, पांढरे फुटाणे घेतलेले, हिरवी मिरची, कोथिंबीर हे आधी कोरडंच वाटून घ्यायचं आपल्याला सुकंच मिक्सरमधनं. आणि नंतर त्यामध्ये 1-2 चमचा दही, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि एकदम बारीक असं आपलं हे मिश्रण बनवून तयार होतं चटणीचं. आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. त्याला तडका देऊयात. तेलामध्ये ना मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ. अशा पद्धतीने आपली ही इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून तयार झालेली आहे. आणि इकडे 5 मिनटं झालेले आहेत. आपले इडलीसुद्धा बनवून तयार झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला हे पात्रातून काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असे आपले हे इडली बनवून तयार झालेले आहेत, एकदम जाळीदार असे. आणि इडलीसोबत खाण्यासाठी मी इथे चटणी आणि सांबारसुद्धा बनवले होते. तर अशा पद्धतीने मी इथे काढलेले आहेत. एका प्लेटमध्ये मी काढूया तिथं. अगदी झटपट अशी आपली ही इडली बनवून तयार होते. जर आपण रविवारी आपल्याला सकाळी इडली खायची आणि आपण त्याची पूर्वतयारी नाही केलो, तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट अशी आपली ही रवा इडली बनवून नक्की करून पहा एकदा. अशा प्रकारे रवा इडली तुम्हाला आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.